नमस्कार मित्रो. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लसीकरणाच्या या शृंखलेत आपलं सहर्ष स्वागत आहे. टायफॉइड लस लहान मुलांना दिली जाऊ शकते का? तर त्याचं उत्तर आहे हो. टायफॉइड कॉन्जुगेट लस ही जसे टायफॉइड टीबी ही भारतात 6 महिन्यांच्या मुलांसाठी शिफारस केलेली लस आहे. ती बहुतेकदा मुलांच्या नियमित लसीकरणाच्या शृंखलेमध्ये ती दिली जाऊ शकते. इतर टायफॉइड लस जसे की लाईव्ह ओरल लस मोठ्या मुलांसाठी 6 वर्षे आणि त्याच्या वरच्या मुलांसाठी दिली जाते. थोडंसं डीपमध्ये जाऊन आपण पाहूया, की काय प्रमाण आहे त्याचे, कोणाला दिले जाऊ शकतं. तर पहिली आहे टायफॉइड कॉन्जुगेट लस. शिफारस केलेले वय आहे या मुलांसाठी 6 महिने आणि त्याच्या अधिक वयाच्या मुलांना ही दिली जाऊ शकते. साधारणतः 9 ते 12 महिने मुलांच्या साठी ही उपलब्ध असलेली लस आहे. तिचा देण्याचा मार्ग आहे इंजेक्शन. टायफॉइडच्या तापापासून दीर्घकाळ संरक्षण देणारी ही लस आहे. तर तिचे नक्कीच उपयोग करून घेऊ. उपलब्ध असणारी लस, सर्वत्र उपलब्ध असणारी लस प्रशासनाने करून दिलेली शिफारस. त्याच्यामुळे ती घेणे अगदी सोयीस्कर आणि बाळासाठी अत्यंत उपायकारक आहे. थेट तोंडावाटे देणारी लस मध्ये पाहूया. सामान्यतः 6 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांना दिली जाणारी ही लस आहे. देण्याचा मार्ग कॅप्सूल तोंडावाटे दिली जाते. साधारण 4 कॅप्सूल दिले जातात. त्याचे देण्याचे प्रमाण तुम्हाला तुमचे डॉक्टर संक्षिप्त स्वरूपात सांगू शकतात. सुमारे 5 वर्ष ही प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते. कमकुवत प्रतिकारक क्षमता असलेल्या आणि लसीने गंभीर ॲलर्जिक प्रतिक्रियांचा समावेश होत असल्यामुळे ही अशा व्यक्तींना दिली जाऊ शकत नाही. निष्क्रिय टायफॉइड लस, इनॅक्टिव्हेटेड टायफॉइड लस. शिफारस केलेले वय साधारणपणे 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाऊ शकते. संरक्षणासाठी 2 वर्षांनी बूस्टर डोसची आवश्यकता निश्चितच असते.